नमस्कार, आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीच्या विद्यार्थिनी आज ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत पारवडी येथील सारिका घुले मॅडम यांच्या हायड्रोपोनिक्स प्लॉटवरती व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत. नमस्ते मॅडम. मॅडम, तुम्हाला हायड्रोपोनिक्स मका लागवडीची पद्धत नेमकी कुठनं सुचली किंवा तुम्हाला ही आयडिया कुठनं मिळाली? मी युट्यूबवरच सर्च केलं होतं पहिल्या याच्यात पाहिले होते मी की हे असं करायचं का डोक्यात होतं, कारण इकडे थोडा पावसाचा पाण्याचा अभाव आहे, थोडं पाणी कमीच पडतं शॉर्टेज, त्यासाठी मी ते केलं. साधारणतः जनावरांना खाण्यायोग्य किती दिवसात मका होते? 10व्या दिवशी आपल्याला एक ट्रे मिळून जातो. आपण पहिल्या दिवशी लावलेला ट्रे 10व्या दिवशी भेटतो. मग या पद्धतीचे फायदे नेमकी काय वाटले तुम्हाला? फायदे म्हणजे आपल्याला एक तर ते कमी पाण्यावर येतं, म्हणजे त्याला दिवसाला आपल्याला 500 लिटर पाणी जातं. तसं तर आपण शेतातली मका घेतो त्याला म्हणजे भरपूर जातो, वेळही जातो आणि मेन म्हणजे जागा उपलब्ध लागते. तसं याच्यासाठी काही म्हणजे लागत नाही आपल्याला, कमी जागेमध्ये आणि जास्त, आणि मेन म्हणजे आपल्याला त्यामध्ये प्रोटीन भेटतं. त्याचा मूड आलेलं जे मध्ये मूड येतात त्यामुळे ते जास्त जनावरांना फायदेशीर होतो. आणि पहिल्यांदा सुरुवातीला काही अडचणी आल्या का भरताना? अडचणी म्हणजे थोडं पाणी टाइम वगैरे थोडं चुकलं तर थोडं ट्रे वगैरे म्हणजे लेट मिळत होता. एक म्हणजे आपल्याला जे 8-10 दिवसात मिळणार एक 10-12 दिवस, 2-3 दिवस पुढे ढकलत होतं, बाकी काही नाही. इतर शेतकऱ्यांना तुम्ही याच्यातनं काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांसाठी जर सांगायचं झालं तर आपल्याला तर जे आपण खाद्य देतो त्याच्यामध्ये आपण भुस्सा देतो, सरकी देतो, मग ते आम्ही प्रमाण पूर्ण मायनस केलं, म्हणजे ते मी देतच नाहीये. फक्त दुधाची पेंड आणि हे एवढाच आपण चारा आता त्यांना देतो, म्हणजे ते प्रमाणात दूधही आपल्याला त्याच प्रमाणात भेटतं की आपण जे टाकतो ते टाकायला लागत नाही आणि ह्याच्यामध्ये होऊन जातं. म्हणजे आपण एक समजा 1.5 किलो मका जेव्हा आपण एका ट्रेला लावतो, 1.5 किलो मका आपल्याला साधारण 45 रुपयामध्ये 45, साधारण आपण किती भारी क्वालिटीतली घेतली तरी 45 रुपये. तसं तर आपल्याला 35 रुपयाचा खर्च येतो, पण 45 धरून जरी चाललो तरी आपल्याला 45 रुपयामध्ये आपण एक 14 किलो तरी कमीत कमी एक ट्रे 14 किलो निघून जातो. म्हणजे तसं आपल्याला ते मिळतं किती 4 रुपये किलो, साधारण अवरेज काढलं तर किलो चारा मिळून जातो. या हायड्रोपोनिक्स मका लागवडीच्या पद्धतीमधून नेमकं उत्पादन किती वाढलं, म्हणजे आधी किती होतं आणि नंतर तुम्हाला त्याच्यात फरक किती जाणवला? तरी प्रत्येक गाई मागे लिटर भरून असा फरक पडला ना आपल्याला. आणि किती दिवस झाले मग हे चालू करून हा प्रोजेक्ट? असं प्रोजेक्ट चालू करून आपल्याकडं एक 5 महिने होत आले. अच्छा, आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम.